एक मोठी बातमी वडीगोद्रीतून आपल्याकडे येते। वडीगोद्रीत मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने आलेले आहेत, तर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा वडीगोद्रीत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अंतरवालीकडे जाणाऱ्या आंदोलन आणि ओबीसी आंदोलकांमध्ये घोषणाबाजी होऊन हा राडा झालेला आहे। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। दोन्ही समाजातील आंदोलकांनी संयमांची भूमिका घेऊन हिंसा होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन देखील फडणवीसांनी यावेळी केलेलं आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी नितेश। नितेश, काय सध्याची परिस्थिती आहे? वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी हे दोनही गट आमने सामने आल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद जो आहे तो निवळलेला आहे। अतिरिक्त फौजफाटा या ठिकाणी बोलवण्यात आला होता, मात्र त्या ठिकाणी वडीगोद्रीच्या ठिकाणचा वाद मिटल्यानंतर या ठिकाणी मराठा आंदोलक आले आणि धुळे सोलापूर हा जो महामार्ग आहे या महामार्गावर आपण मराठा आंदोलकांना बघू शकतो। या ठिकाणी त्यांनी रास्ता रोको केला होता आणि ते रास्ता रोकोला बसल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी येऊन पूर्ण मराठा आंदोलकांना या ठिकाणाहून बाजूला केलेला आहे आणि रस्ता जो आहे तो मोकळा केलेला आहे। काहीसे मराठा आंदोलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। रस्त्यावर ते आहे कारण आज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलक आले होते आणि या आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणासमोर घोषणाबाजी केली होती। याशिवाय ओबीसी आंदोलनकर्त्यांनी सुद्धा त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली होती। त्यामुळे दोन गट आमने सामने आले होते। पोलिसांच्या मध्यस्थीने आणि मोठ्या शताफीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्यानंतर हा वाद जो आहे तो मिटलेला आहे। अर्थात हा वाद मिटवताना दोनही गटातील प्रमुख जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मदतीला पोलिसांना घ्यावं लागलं होतं। मात्र तिथला वाद सगळा मिटल्यानंतर या ठिकाणी मराठा आंदोलक आले आणि त्यांनी या धुळे सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको केला होता आणि त्यानंतर काहीसे आंदोलनकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस देखील या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणाहून या सर्व आंदोलकांना बाजूला केलेला आहे, रस्ता मोकळा केलेला आहे आणि त्यामुळे काहीशी जी तणावाची परिस्थिती वडीगोद्रीमध्ये निर्माण झाली होती ती आता या ठिकाणी निवळलेली आहे। मात्र धुळे सोलापूर महामार्ग जो आहे तर या ठिकाणी मराठा आंदोलक आलेले आहेत आणि त्यांनी रस्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी त्यांना बाजूला जरी केला असता आणि रस्ता जरी वाहतुकीसाठी मोकळा केला असला तरी या ठिकाणी अजूनही मराठा आंदोलक या ठिकाणी आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे काहीशी थोडी तणावाची परिस्थिती अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र पोलिसांचा प्रयत्न आहे की तातडीने हा वाद मिटवावा आणि त्यामुळे अतिरिक्त पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। दोनही गटांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे। अगदी निश्चित धन्यवाद नितेश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।